जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सांगली सकल जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। मुंबईच्या विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये सकल जैन समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर समस्त सकल जैन समाजाच्या वतीने धडक मोर्चा देखील काढण्यात आला आहे। शहरातील विश्रामबागपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये खासदार विशाल पाटील, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील, यड्रावकर यांच्यासह जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मंदिर पाडण्यात आलेल्या घटनेचा निषेध नोंदवत संबंधितांवर कारवाई करावी, तसेच ज्या ठिकाणी मंदिर पाडण्यात आलं त्याच ठिकाणी राज्य सरकारच्या पुढाकाराने मंदिर उभारण्यात यावं अशी मागणी यावेळेस करण्यात आली आणि याबाबतचं निवेदन देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे। विलेपार्ले येथे घडलेल्या जैन समाजाचं जे मंदिर होतं, दिगंबर जैन समाजाचं ते मंदिर, जैन समाजाचं मंदिर हे तिथल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनमानीपणे पाडलं। त्याबद्दल आक्रोश व्यक्त करण्यासाठी जैन समाजानं आज सांगलीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे। निश्चितपणे राज्य सरकार ह्याची दखल घेईल, नसलं तर येणाऱ्या काळात जैन समाज हा आयुष्यावर चालणारा समाज आहे। पण दुसरी बाजू जैन समाजाची दुसरी आहे की जैन समाज हा मूळचा हा क्षत्रिय समाज आहे। या जैन समाजाला अहिंसेच्या तत्वावर जगू द्यावं एवढी आपली शासनाला माझी कळकळीची विनंती आहे। ज्या जागेचं जिथं मंदिर पाडलं तिथंच मंदिर पुन्हा उभा राहील, त्यासाठी म्हणून राज्य सरकारनं त्याचा 100% खर्च हा राज्य सरकारनं करावा। ह्याचा अर्थ असा नाही की जैन समाजाकडे आज आर्थिक परिस्थिती जैन समाजाची नाही, पण ज्या लोकांनी पाडलं हे त्या लोकांना ही शिक्षा झाली पाहिजे। त्यासाठी म्हणून शासनानं पुढाकार घेऊन तिथं मंदिर उभा करावं ही आमची जैन समाजाची म्हणून मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।